अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अद्भुतारक भक्तवत्सल दीनदया समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय। नर्मदा माता की जय। नर्मदे। आज ज्यांनी गुरुचरित्र वाचनाला सुरुवात केली त्यांनी 7 अध्यायापर्यंत वाचले. ज्या महिलांनी श्रवण केलं त्यांनी 7 अध्याय वाचले. आणि कोणी जर सप्तशती वाचत असतील तर त्याच पद्धतीचा 7 दिवसाचा क्रम तसाच आहे. काही प्रतीत 8, 18, 28 असं लोक म्हणतात. काही ठिकाणी 7, 17, 27 आहे. 51 अध्यायांची जी प्रत आहे त्यात 7, 17 आहे. काही ठिकाणी 8 आहे. पण आज सुरुवात करताना गुरुक्षेत्रात आपण असं बघितलं असेल की हा जो सरस्वती गंगाधर आहे यांनी आधी स्वतःचं वर्णन जेव्हा केलं तेव्हा यांनी असं सांगितलं की हा सरस्वती गंगाधर हा कोण आहे तर हा सायमदेवाचा खापरपंतू आहे. त्यांनी त्यात स्वतःची वंशावली सांगितली की सायमदेव, नागनाथ देवराज आणि त्याच्यानंतर गंगाधर आणि मग सरस्वती अशी त्याची वंशपरंपरा आहे. आणि यांनी हेही सांगितलं की हा आपस्तंभ गोत्री आहे म्हणजे कृष्णयुगती असं यांनी स्वतःबद्दल सांगितलं. तर हे सुरुवात करताना जेव्हा त्यांनी असं म्हटलं की याच्या मनामध्ये अशी कल्पना आली की आपण आपले जे पूर्वज होते त्यांनी ज्या नरसिंह सरस्वतींची उपासना केली त्यांचा जो कृपाप्रसाद सायमदेवांना मिळाला त्यांचं चरित्राचं आपण कथन करावं. ते चरित्राचं कथन करावं अशी उत्कट इच्छा याच्या मनामध्ये आहे. आणि हे करत असताना हे मार्गदर्शन आपल्याला कुठून होईल याच्याबद्दल यांनी पहिल्या अध्यायात सांगितले की तळमळ लागली आहे. व ही जेव्हा तळमळ लागली तर त्यांनी कोणाचं स्मरण करावं तर सद्गुरूंचं स्मरण केलं की तुम्हीच आमच्या पूर्वजांना म्हटला भक्त हो रे वंशोवंशी. तेव्हा तुमच्याच भक्ताच्या वंशात असलेला तुमची जो मला स्तवन करायचं असेल चरित्र सांगायचं असेल तुम्हीच कृपा करा. म्हणून त्यांनी काय केलं की पहिल्या अध्यायामध्ये आधी जेव्हा गणपतीची स्तुती केली मग सरस्वतीची स्तुती केली की सरस्वतीमध्ये प्रदय आपण जे महाराजांचं म्हणतो तसं. आणि मग त्यांनी जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी आधी सांगितलं की भाषा नाही महाराष्ट्र, माझी भाषा मराठी नाही आहे. पण आधीच तो सांगतो मक्षिकेच्या मुखातून मधु केवी ग्राह्य होय. एखादी मधमाशी कशी असेल पण तिच्या मुखातला स्पर्श झालेला मधू म्हणजे मध आहे तो देवांना सुद्धा आपण नैवेद्य दाखवतो. त्यामुळे मी कसाही जरी असला तरी मी जे काही वर्णन करतोय ते मात्र ग्राह्य असणार आहे. आणि मग मात्र याच्या मनात जेव्हा तळमळ लागली तेव्हा हा सद्गुरू खरा याच्यासह प्रसन्न होईना म्हणून हा निघाला. आणि निघता निघता याला झोप लागली आणि सुषुप्ती म्हणतात त्याला, स्वप्न. त्या सुषुप्तीमध्ये याला एक जटाधारी भस्मांकित असा दिसला. आणि त्यांनी सांगितलं कशाला काळजी करतोय, मी तुला सांगतो. त्यांनी काय इच्छा आहे तर गुरुचरित्र यांनी मनातलं सांगितलं. पुढेला जागं झाल्यानंतर हा पुन्हा जेव्हा पुढे चालायला लागला तर तसाच त्याला एक सिद्ध भेटला जटा भस्मांकित, जैसा दिसे सुषुप्तीत. स्वप्नात जसा दिसला तसाच त्याला दिसला. आणि मग त्यांनी असं म्हटलं
की काय इच्छा आहे. त्यांनी सांगितलं की मला माझी इच्छा अशी आहे की सद्गुरूंचं वर्णन करावं. तर तो सिद्ध याला म्हणाला, मी सुद्धा चारिक क्षिती म्हणजे खऱ्या अर्थाने संपूर्ण देशभर फिरतोय, पण कुणीसुद्धा अशी इच्छा व्यक्त केली नाही की मला गुरुचरित्राचं आहे मला सांगा म्हणून. पण तू चांगलं मला विचारलं. म्हणून त्यांनी गुरुपरंपरेचं जे गुरूंचं महात्म्य वर्णन केलं. आणि ते करताना त्यांनी असं म्हटलं की आधीचे जे श्लोक सांगितले त्यात गणेशो वाग्निना युक्तो विष्णूनांच समन्वित वर्णद्वयात्मको मंत्र चतुर्वर्ग फलप्रदा. ज्याच्यात गकार म्हणजे गणेश आहे, उकार विष्णू अव्यक्त आहे, रकार म्हणजे अग्नी आहे. या तिन्ही देवतांचं ज्याच्यामध्ये मिश्रण असेल, ज्याच्यात संमिलन आहे, तो गुरु आहे. असं त्यांनी काही श्लोक त्यांनी वर्णन केले. आणि मग त्यांनी सांगितले, तुला निवांत, तुला आता गुरुचरित्र ऐकायचं आहे ना, मग त्याला तशी जागा पाहिजे. म्हणून मग तो स्वस्थानी घेऊन गेला. कुठे घेऊन गेला तर गाणगापूरच्या संगमावरती. आणि ज्या ठिकाणी अश्वत्थ वृक्ष आहे त्या ठिकाणी बसून त्यांनी त्या सिद्धाने नामधारकाला, नामधारक म्हणजे ज्यांनी त्या नरसिंह सरस्वतीच्या नामातलं जे काही विशेषण आहे त्यांनी धारण केलं आहे. मग हा कोण आहे तर हा सरस्वती गंगाधर, आणि ते नरसिंह सरस्वती म्हणून ज्याच्याही नावात सरस्वती आहे म्हणून हा नामधारक. म्हणून त्यांनी असं म्हटलं की हा नामधारक आणि याला तो सिद्ध आहे, तो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही लोक असं म्हणतात, मूळ गुरुचरित्र कसं असेल, कारण महाराज गेल्यानंतर कमीत कमी 250 वर्षानंतर हे भेटले, 150-200 वर्षानंतर. तर त्यांनी म्हणून पुस्तकं दाखविले. त्या सिद्धांनी स्वतः जवळचं असलेलं एक पुस्तक दाखवलं त्या सिद्धांनी. ते त्या काळात कदाचित संस्कृतमध्ये असावं, पण त्या संस्कृतचा अनुवाद जो आहे तो सरस्वती गंगाधरांनी केला. म्हणून ते असं म्हणतात, महाराष्ट्र भाषे करूनी टीका सांगे सरस्वती गुरुदास. म्हणजे त्या संस्कृत ग्रंथाची मी मराठी टीका सांगतो आहे असं त्यांनी सांगितलं. तर अशा पद्धतीने गुरुचरित्र जेव्हा सांगायला सुरुवात केली तर सुरुवात कुठून झाली, गाणगापूर. आणि त्या गाणगापूरला संगमावरती त्याची सुरुवात झाली. नाना महाराजांनी तिथंच साधना भवन बांधितलं. आणि त्याच तिथे टेंबे स्वामी महाराजांच्या चरित्रात असा उल्लेख आहे की टेंबे स्वामी महाराज जेव्हा उत्तरेकडला दौरा आटपून जेव्हा दक्षिणेकडे चालले होते, जेव्हा गाणगापूरला गेले तेव्हा माध्यान्हाची वेळ होऊन गेली होती. तेव्हा त्यांना असा दृष्टांत झाला की मी संगमावर आहे, इथे नाही आहे. मग महाराज मठात गेले नाही, महाराज सरळ गाणगापूरला संगमावर गेले. आणि त्यांच्या चरित्रात असा उल्लेख आहे की संगमावर त्यांना साक्षात नरसिंह सरस्वती यांनी दर्शन दिलं, त्यांना प्रत्यक्ष. मध्यंतरी मला कोणी विचारलं की दर्शन दिलं म्हणजे नेमकं कुठे दिलं असेल. म्हटलं आज घाट आहे, मंदिर आहे, तेव्हा काहीच नव्हतं. 100 वर्षापूर्वी काय असणार आहे, फक्त ती घुमट असणाऱ्या पादुका. कारण बाकीचं सुद्धा, आणि गणेश तिथलं जे काय संगमेश्वरचं मंदिर ते नंतर बांधलं गेलं आहे, तर फक्त शिवलिंग आणि ते असेल. बाकी सगळा मोकळा भाग कुठला आहे तर भस्माचं डोंगर आणि याच्यामध्ये, कारण बाकी नदीच असणार आहे. म्हणजे त्याच परिसरामध्ये टेंबे स्वामी महाराजांना प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती दिसले. आणि आपल्याच नाना महाराजांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी साधना भवनाची निर्मिती केली. याच्यात विशेष काय आहे नाना महाराजांचं, तर विशेष हे आहे की जुनी जी गाणगापूरची मंडळी ती असे सांगतात
की यापूर्वी काही लोकांनी संगमावरती जीर्णोद्धार करायचा प्रयत्न केला. तिथे खाली तुम्ही जर गेलात तर जुनं जे मंदिराचा खालचा भाग आहे संगमेश्वरचा, तिथे पायऱ्यांच्या ठिकाणी पूर्वी एक असा लहानचा शिलालेखासारखं होतं. त्यात कोटी बुद्धे या ग्रस्ताने पायऱ्या बांधल्या असा उल्लेख होता. पण दामू भटजींचे वडील ते असं सांगायचे की त्या काळामध्ये ती जागा स्वतः नरसिंह सरस्वतींनी अशा पद्धतीने भारलेली होती की त्यांच्या अनुज्ञेशिवाय कोणी इथे काही करू शकत नाही, म्हणून पुजारी लोक घाबरायचे. त्या ग्रस्तांनी केलं आणि पुढे त्यांचा वंशच राहिला नाही कोटीबुद्धे, म्हणून लोक घाबरायचे. दुसरी गोष्ट अशी की मी स्वतः साधारणपणे नानांबरोबर जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा 56-58 आणि नंतर कॉलेजमध्ये असताना जेव्हा 68 गेलो तेव्हा संगमावर काहीही नव्हतं. एक पद्धत अशी होती की शेजारती झाली की कोणीही संगमावर अगदी पुजारीसुद्धा सेवकसुद्धा राहणार नाही. विशेषतः संध्याकाळ शेजारतीनंतर महिला तिथे येत नसत, कारण लोकांना अशी भीती वाटायची की एखादी महिला त्या परिसरात गेली तर तिथे अंगात जो संचार होतो त्यापैकी एखादा पिशाच्या बाधा होऊ शकेल. म्हणून नियम असा होता की शेजारतीनंतर कोणीही त्या परिसरात थांबायचं नाही. इथे जुने जे लोक आहेत त्यांना असं माहिती आहे की जेव्हा पहिल्यांदा 80मध्ये साधनाभवन बांधलं गेलं आणि जसं आत्ता स्टेडियमवरती आपले कार्यक्रम झाले, इथे झाले, एवढेच लोक तिथे आले होते. आणि तेवढेच सगळ्या लोकांमध्ये आत्ता जसे आपल्या उत्सवाचा तशा महिला, स्त्री, पुरुष, लहान मुलं सगळेच होते. सगळ्या ज्ञातीचे लोक होते. लोकांना वाटलं आता पुढे काय. काही लोक म्हणे असं जर का अनाधिकार कोणी चेष्टा केली त्या शेतांमधून साप विंचू निघतात आणि कोणाला दंश होतो, नाही तर महिलांना त्रास होतो थांबलं तर. पण ही केवळ आणि केवळ नानांची आणि महाराजांची त्याची प्रशस्ती, त्यांचं सामर्थ्य की त्या एवढ्या मोठ्या उत्सवात कोणालाही लहान मुलाला सुद्धा काही झालं नाही. रात्री बेरात्री सगळे लोक जंगलात फिरायचे, छान स्नानाला जायचे, संगमावर जायचे, कोणाला काही त्रास झाला नाही. आणि म्हणून जुने लोक असं म्हणतात की नानांनी तिथे सुरुवात केल्यानंतर स्वामी महाराजांनी स्वतःचं जे वलय होतं ते सगळ्या लोकांना खुलं करून देण्यासाठी म्हणून नानांच्या त्या प्रार्थनेवरून त्यांच्या तपश्चर्येमुळे ते सगळ्यांकरता स्वामी महाराजांनी खुलं केलं. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.